विसरत नाही आहोत. आपल्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष न देता शाहरुख खानने काय केलं, अमुक नेता काय करतोय ह्याच्या मागे आपण अभ्यास करतोय जास्त. हस्तानंतरचं नक्षत्र आहे चित्रा. तर पडतील चित्रात हाल खायला कुत्रा किंवा भात खायला कुत्रा, हे सगळं पीक जाईल, मोतीच पिकणार नाही. ज्वारीच्या दाण्याला ज्वारीच्या दाण्याचं नावच मोती आहे. मोती आहे. त्याला परभणी कृषी विद्यापीठाने ज्वारीची एक जात काढली, त्याचं नावच आहे परभणी मोती. भारताने असं जाहीर केलं आमचं तापमान 1.5 अंशाने वाढलं. म्हणजे साधारण 25 ते 30% पाऊस जास्त पडणार आहे. म्हणजे इव्हॅपोरेशन जास्त होणार आहे, ते पाऊस जास्त पडणार. आता हे जे 13.5 दिवसाचं नक्षत्र आहे त्याचे पूर्वजांनी 4 भाग केले, त्याला म्हणतात चरण. तर 7 दिवसाचं एक चरण, 7 दिवसाचं दुसरं. होळीचे वारे, होळी पेटवल्यानंतर त्या मुहूर्ताला जो होळी पेटवली आणि त्याचे वारे कसे जात आहेत याच्यानं पाऊस सांगणारे लोक आजही उपलब्ध आहेत. वाहन म्हणजे काय की नक्षत्र काय गतीने प्रवास करणार आहे. हिंदुस्थान हा खंडप्राय देश आहे. अधिक 45 ते वजा 45 तापमान असणारा भाग आहे. 0 समुद्रसपाटी ते 28,000 एव्हरेस्ट एवढ्या वेगळ्या उंचीचा भाग आहे. एवढं विविध आहे. त्याचे काय करता हवामान खातं, बिनकामाचं आहे, ते हवामान खातं नेहमी मागेच असतं असं कृपया म्हणू नका. दाते पंचांग आपण घेतलं तर दाते पंचांगामध्ये 90-92 पानावरती या वर्षीचं पर्जन्यमान, या संवत्सराचं पर्जन्यमान असं लिहिलं. मराठी महिन्यांचं रूपांतर इंग्रजी महिन्यामध्ये बऱ्यापैकी झालं. जे उदाहरणार्थ सप्तांबर म्हणजे सप्टेंबर, अष्टांबर म्हणजे ऑक्टोबर, दशांबर डिसेंबर. आपल्या शेतामध्ये पाऊस पडणार आहे का, साधारण 60 ते 70% आपल्याला सांगता येतं. बरोबर अंदाज लावता येतो. बरोबर अंदाज लावतो. सूर्य नक्षत्र 13.5 दिवसाचं मृग आहे आणि त्याच्यासमोर चंद्र नक्षत्र 13.5 दिवसाचं जर पुरुष आला तर पाऊस नाही पडणार. संयोग झाला पाहिजे ना. रोहिणी नक्षत्र ऊर्ध्वगामी म्हणजे जमिनीतलं पाणी वरती यायला सुरुवात होते. रोहिणी म्हणजे मृगाच्या अगोदरचं नक्षत्र. अभ्यासाचं त्यांच्या लक्षात आले. त्याच्यामध्ये स्त्री नक्षत्र, पुरुष नक्षत्र आणि नपुसक नक्षत्र अशी नक्षत्र असतात. जी नक्षत्र आहेत. नमस्कार. आता जोरात पावसाळा सुरू झालाय आणि पहिल्यापासून मी आजीकडून आणि तुमच्याकडून पण बऱ्याच वेळा ऐकलं की पावसाची नक्षत्र असतात, त्यांची वेगवेगळी वाहनं असतात आणि ह्या सगळ्यामध्ये गोंधळ होतोय की नक्की कसं असतं ते. तर आम्हाला कृपया आज त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या की मुळात नक्षत्र काय असतात, मग त्यातली पावसाची कुठली आणि त्याची काय वाहने असतात, आणि त्याच्या खूप छान छान म्हणी पण तुम्ही सांगितल्या होत्यात. तर तुम्ही आज मला त्याच्याबद्दल सांगा. मुळामध्ये पूर्वजांनी जे आकाश निरीक्षण केलं त्या आकाश निरीक्षणामधनं कालगणना त्यांनी शोधली आणि त्या कालगणनेवरती या आकाशामध्ये नक्षत्र म्हणजे ॲक्च्युली गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा ती 27 आहेत आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला 1 वर्ष पूर्ण सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष लागतं. मग त्याचे त्यांनी केले 12 महिने. 12 महिन्यामध्ये भारताचा उपखंड जो आहे त्याच्यामध्ये 3 हंगाम आले, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. म्हणजे हे प्रत्येक 4-4 महिन्याचे. आणि मराठी महिन्यांचं रूपांतर इंग्रजी महिन्यामध्ये बऱ्यापैकी झालं. जे उदाहरणार्थ सप्तांबर म्हणजे सप्टेंबर, अष्टांबर म्हणजे ऑक्टोबर, दशांबर डिसेंबर. तर हे जे आहेत हे मराठी महिने आणि 12 महिने आणि 365 दिवसात ते होत नाही म्हणून दर 3 वर्षांनी एक अधिक महिना. लीप इयर. चंद्रगणना आणि सूर्यगणना या 2 प्रकारच्या गणना जगामध्ये सगळे वापरले जातात. पण या सगळ्या नक्षत्र जी फिरत आहेत ते नक्षत्र आज आपल्या डोक्यावर जे आहे ते आपलं नक्षत्र. तर 365 भागिले 27 म्हणून 13.5 दिवस येतं. तर 13.5 दिवसाचं एक नक्षत्र. 27 नक्षत्रांमध्ये सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक असणारे जे पाणी आहे ते पाणी 9 नक्षत्रात पडतं. म्हणून 27 वजा 9 केलं तर 18 नाही 0. जे विश्वाची निर्मितीच पाणी नसेल तर होणार नाही. मग हे पाणी जे आहे हे पाणी कसं पडतं
तर त्याचे जे नावं आहेत महिन्यांची ती सुद्धा त्या प्रमाणात आहे की ज्येष्ठ म्हणजे खूप वेळ सूर्यप्रकाश असणारा महिना, तसं नाव आहे ज्येष्ठ, महिन्याचंच नाव आहे ज्येष्ठ. ज्येष्ठानंतर आषाढ म्हणजे आपलं जुलै, आज आपण आपला म्हणतोय पण आपला आहे आषाढ. आषाढ. तर याच्यामध्ये खूप जोरात पाऊस पडतो आणि खूप काळ पडतो. त्याच्यानंतर आषाढ, श्रावण, श्रावणामध्ये ऊन पाऊस असं प्रमाण असतं. त्याच्यानंतर भाद्रपद, आणि या श्रावणामध्ये आषाढ, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण या सगळ्या कालावधीमध्ये अनेक फुलांची, अनेक भाज्यांची उत्पत्ती होते. आणि मग ते गणपतीपासून आपल्याला पिकं मिळायला सुरुवात होतात. त्याचा पहिला उत्सव आहे गणपती. त्याच्याबरोबर गौरी. गौरीला नैवेद्याला आपण अनेक प्रकारच्या भाज्या, अनेक प्रकारचे पिकं वापरतो, जी सहजपणे उपलब्ध झालेली असतात. मग तिथे उपलब्ध असणारी फुलं म्हणजे आता रान हळदीची फुलं, त्याला गौरीची फुलं म्हणून काही ठिकाणी पूजा करतात, ती सजावटीला वापरतात. वेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या ज्या पत्री आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये आजार घालवण्यासाठी उपयुक्त वनस्पती आहेत. त्यांचा संग्रह आपल्याकडे असावा म्हणून गणपतीच्या पत्री आणि गणपतीची पूजा ही त्या पत्रींचं कायमचं आयडेंटिफिकेशन राहावं, आपल्या स्मरणात ती राहावी आणि ती गणपतीला अर्पण केल्यानंतर ते आपल्या आचरणात आणि वापरात यावी, हा त्याच्यामागचा उद्देश असतो. तर हे जे श्रावण आहे, श्रावण आणि भाद्रपद, त्याच्यानंतर कार्तिक, ह्याच्यामध्ये सगळी पिकं येतात. तर कार्तिकापर्यंत पाऊस पडतो. बर. अश्विन आणि कार्तिक. तर अश्विनामध्ये पाऊस सुरू झाला 7 जूनला. तर आपल्याकडे जो आपण म्हणतो मृग नक्षत्राला सुरू झाला. तर 2 तारखा ज्या आहेत, संक्रांत आणि पावसाची सुरुवात, मृग नक्षत्राची सुरुवात, ही नेहमी 14, 13, 15 संक्रांत किंवा 7 आणि 8 मृग नक्षत्र. 7 किंवा 8 जून. 8 जून. आता हे जे आहेत, ही जी नक्षत्र आहेत, या नक्षत्रांचे काही स्वभाव आहेत. अभ्यासात त्यांच्या लक्षात आले. त्याच्यामध्ये स्त्री नक्षत्र, पुरुष नक्षत्र आणि नपुसक नक्षत्र अशी नक्षत्र असतात. जी नक्षत्र आहेत सूर्याचे, म्हणजे सूर्य त्याच्यातनं फिरतोय म्हणून सूर्याची 13.5 दिवस, आणि चंद्र पृथ्वीवरती एका दिवसात प्रदक्षिणा घालतो म्हणून तसं नक्षत्र 13.5 तास. आता हे जे पावसाचं नक्षत्र आहेत, हे पावसाची नक्षत्र मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा आणि हस्त, ही 9 नक्षत्र पावसाची. त्याच्यानंतर नक्षत्र चित्रा, त्याच्यानंतर स्वाती नक्षत्र दिवाळीत येतं. पण ही जी 9 नक्षत्र आहेत, ही 9 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राला वाहन आहे बरं का. वाहन म्हणजे काय की नक्षत्र काय गतीने प्रवास करणार आहे. सायन्सचे सांगितलं तरुण नक्षत्र. आता हे जे 60 संवत्सर अनुभवातून लक्षात आलं की 60 नंतर परत 61वा येतं, ते परत मूळ स्थितीला येतं. संवत्सर म्हणजे तुम्ही संवत्सर म्हणजे 1 वर्षाची कालगणना. 1 वर्षाची कालगणना ती काही भागामध्ये वैशाखीला सुरू होते, काही भागामध्ये चैत्राला सुरू होते, काही भागामध्ये ओणमला सुरू होते. बरोबर. आणि मग त्यांची पंचांग त्या स्थानिक जागेनुसार असतात. अच्छा. कारण तिथलं वातावरण त्यानुसार बदलतं. बरं. म्हणजे याचा अर्थ असा का की प्रत्येक भागामध्ये जो नक्षत्राचा पिरियड आहे तो पण बदलत? पिरियड नाही बदलत, त्याचे गुण बदलतात. अच्छा. बर. म्हणजे उदाहरणार्थ केरळला 1 जूनला पाऊस आला, दिल्लीला कधी पोचला? 15 जुलै. म्हणजे हा जो प्रवास आहे प्रत्येक अंशाला 4 दिवस या हिशोबाने प्रवास होत राहतो साधारणपणे. तर तो जो तिथलं हे वेगळं असेल पंचांग. तिथला पावसाची गणना जुलैपासून चालू होत असेल. तसे भारताच्या 2 भाग मुख्यतः आहेत, एक दक्षिण भारत नर्मदेने केलेला आणि एक उत्तर भारत. मग त्याच्यातला पूर्वांचल आणि उत्तरांचल हे अजून वेगळे भाग झाले उत्तर भारतातले. तर हे जे भाग आहेत त्याच्याप्रमाणे त्यांची पंचांग आहे, त्याच्यावेळी त्यांच्या कालगणना, त्याच्याप्रमाणे त्यांचं या कालगणना सामान्यपणे तिथे वाढणाऱ्या वनस्पतींच्या फळाशी निगडीत आहे. पाऊस पडल्यानंतर पिकाची लागवड आहे, तसे पूर्वांचलमध्ये अरुणाचलला पावसाळी फेब्रुवारी सुरू होतो, म्हणजे लागवड फेब्रुवारी सुरू होते. तर हे जे आहे
तर हे नक्षत्र पावसाचं आहे का? तर आपण बघितलं रोहिणीपासून एक प्रत्यक्षामध्ये रोहिणी नक्षत्र ऊर्ध्वगामी म्हणजे जमिनीतलं पाणी वरती यायला सुरुवात होते. रोहिणी म्हणजे मृगाच्या अगोदरचं मृगाच्या अगोदरचं नक्षत्र. बरं. साधारण ते 20 किंवा 25 मेला येतं. बरं. आणि तेव्हा जुन्या पद्धतीमध्ये धूळ पेरा म्हणजे भाताच्या शेतीमध्ये आधीच बी पेरायचं आणि ते उन्हाने तापून स्टॅरलाइज होऊन तापून वळवाचा जो पाऊस पडतो प्री मान्सून त्यातनं ते उगवून येतं. त्या काळी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर आणि जमिनीतल्या भूगर्भातली पाण्याची पातळी वरती होती, त्याचे हे शक्य होतं. आता ते शक्य नाही, त्याचे धूळ पेरा आता कोणी करत नाहीत. तर मग मृग नक्षत्रामध्ये पाऊस सुरू होतो. तर हा जो पाऊस आहे त्या संवत्सरामध्ये तसा राजा, प्रधान आणि सेनापती बदलतो प्रत्येक संवत्सराचा. आणि ते ग्रह असतात, ते 12 ग्रह आहेत. आणि हा पाऊस जो आहे हा पाऊस 6 ठिकाणी पडतो असा लोकांचा अनुभव पूर्वजांचा. 6 ठिकाणी? हां. समुद्रात पडतो, नद्यांवर पडतो, डोंगरात पडतो, जंगलात पडतो आणि जमिनीवर पडतो. बरं. ढगांचे 16 प्रकार त्यांना अनुभवाला आले. ते 16 प्रकार आज नेटवरती उपलब्ध आहेत. हे प्रकार बघून हा पावसाचा ढग आहे का फक्त फुल देणारा ढग हेही कळतं. अरे वा. हे सगळ्या पूर्वजांनी केलेला अभ्यास आहे, तो आजही आपल्या उपयोगी आहे. तर हा जो मृग नक्षत्र आहे तर मृग नक्षत्र म्हणजे पुरुष नक्षत्र. बरं. मग स्त्री पुरुष आणि नपुंसक नक्षत्रामध्ये त्याची यादी आहे. बरं. की हे नक्षत्र पुरुष आहे, स्त्री आहे का नपुंसक आहे. निसर्ग नियमानुसार पुरुष म्हणजे सूर्य नक्षत्र 13.5 दिवसाचं मृग आहे. आणि त्याच्यासमोर चंद्र नक्षत्र 13.5 दिवसाचं जर पुरुष आला तर पाऊस नाही पडणार. बरं. संयोग झाला पाहिजे ना. बरोबर. मग मृग नक्षत्राच्या समोर जर स्त्री नक्षत्र आलं आणि ते स्त्री नक्षत्र समजा रोहिणी आपण पकडू, तर रोहिणी दुपारी 1 वाजता बदलत असेल तर पंचांग बघून आपल्याला सांगता येतं की सकाळी नाही पाऊस पडणार, दुपारी पाऊस पडेल. बरं. त्या स्त्री पुरुष नक्षत्र समोरासमोर आलं. मग नक्षत्र सूर्य नक्षत्र स्त्री आहे, रोहिणी आहे. आता रोहिणीत पाऊस नसतो, आर्द्र आहे. आणि आर्द्राच्या पुढे परत मघा आली तर पाऊस नाही पडला कारण स्त्री आली. म्हणजे पंचांग बघून आपण आपल्या शेतामध्ये पाऊस पडणार आहे का साधारण 60 ते 70% आपल्याला सांगता येतं. बरोबर अंदाज लावता येतो. त्याच्यात अजून जर सूक्ष्मामध्ये जायचं असेल तर नक्षत्र वर्षा नावाचा एक अभ्यास लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की पावसाची गर्भधारणा 190 आधी दिवस होते आणि ते तुमच्या शेतात होते. बरं. आणि ती तुम्ही बघू शकता. अच्छा. त्याची 16 चिन्ह आहेत. गर्भधारणा ते म्हणतात आदान. नक्षत्र वर्ष काय पुस्तक आहे? नक्षत्र वर्ष एक कॅलेंडर तयार केलं होतं. बरं. एक गणिताने मांडलेलं सिद्धांत होता, निसर्ग निरीक्षणामध्ये मांडलेला सिद्धांत होता. आणि नक्षत्र वर्षा पंचांग याचा वापर करून आणि संवत्सर पंचांगामध्ये राजा, प्रधान आणि सेनापती याच्याप्रमाणे पावसाचा अंदाज करता येतो आणि तो अंदाज साधारणपणे 70 ते 75% खरा ठरतो. त्याला पॅसिफिक महासागराचं तापमान लागत नाही, अल निनो लो निनो लागत नाही, पण पंचांगाचा अभ्यास चांगला लागतो, निरीक्षण चांगलं लागतं. या निरीक्षणामध्ये एक निरीक्षण असं होतं की सूर्योदयाला 190 दिवस आधी सूर्याचा रंग जर लाल असेल तर गर्भधारणा झाली. अच्छा. सूर्योदयाचा रंग पिवळा असेल तर गर्भधारणा नाही झाली, पांढरा असेल तर नाही झाली. तसं सूर्योदयाचा रंग आणि सूर्यास्ताचा रंग, त्यावेळेचे वारे, सूर्य उगवतानाचा वारा, शेतात तुमच्या मुंग्याने वारोळ केली का, ढगांचा कुठला प्रकार आकाशात दिसला, या सगळ्या नोंदी 190 दिवस आधी करून ठेवायच्या. आणि ती सुरुवात गुढीपाडव्यापासून होते किंवा काही ठिकाणी होळीपासून होते. तर होळीचे वारे, होळी पेटवल्यानंतर त्या मुहूर्ताला जो होळी पेटवली आणि त्याचे वारे कसे जात आहेत याच्यानं पाऊस सांगणारे लोक आजही उपलब्ध आहेत. अरे वा. फक्त होळीचे वारे बघून. तसं गुढीपाडव्याला त्या उंचीवरती उदबत्ती नेऊन तिथे धूर कुठे जातोय हे बघून सांगणारे लोक आहेत. अरे वा. आणि ते सगळ्या पंचकृषीतले जर सगळ्यांचा निर्णय बघितला तर तो 80% जातो.
मी वैयक्तिकरित्या एकटा काम केलं तर चुकू शकतं. आपण दोघांनी वेगळ्या ठिकाणी काम केलं तर ते अंदाज बरोबर येण्याची बरोबर शक्यता आहे. असते. तर हे जे आहे, मग ते नक्षत्र जे आहे पावसाचं, ते कशावर बसलं आहे? तर त्याची वाहनं आहेत 8. पण याच्यामध्ये तुम्ही जे पुरुष आणि स्त्री नक्षत्राचं सांगितलं म्हणजे चंद्र चंद्र नक्षत्र आणि सूर्य सूर्य नक्षत्र. नक्षत्र, पण ह्या दोन्ही नक्षत्रांची स्त्री पुरुषाची नावं सारखी असू शकतात? नक्षत्रांची नावंच आहेत ती. सूर्य आणि चंद्राचा काही संबंध नाही संबंध तिथे. नाहीये. त्याची गती, अच्छा, ते नक्षत्र किती कालावधीत प्रदक्षिणा घालेल. म्हणजे त्या नक्षत्रामध्ये चंद्र आहे का सूर्य आहे याच्यावरून ते ठरणार की हे बरोबर. सूर्य हां, नक्षत्र की बरोबर. चंद्र नक्षत्र. म्हणजे दररोजचं नक्षत्र, हम्म. चंद्र नक्षत्र 13.5 तासांनी बदलणार अच्छा, आणि सूर्य आणि सूर्य नक्षत्र नक्षत्र 13.5 13.5 दिवसांनी दिवसांनी बदलणार. बरोबर. तसे नक्षत्र स्त्री आहे का पुरुष आहे नाही बदलत. आलं नक्षत्र नक्षत्र आहे. ते स्त्री असेल तर दोन्हीकडे स्त्रीच आहे. बरोबर, ते डिफाईंड आहे, नक्षत्रांची डिफाईन नावं ते डिफाईंड ते आहे. डिफाईंड फक्त आहे. चंद्र आणि सूर्य तेव्हा कुठे आहे बरोबर. याच्यावरून ते होतं. त्याची जी गती आहे ती पंचांगातनं दिसते. हम्म. आणि मग ते सांगितलं जसं की समजा सूर्य नक्षत्र मृग आहे हां. आणि दुपारी 1 वाजता स्त्री नक्षत्र लागणार आहे. हम्म. मृग नक्षत्र म्हणजे पुरुष हम्म. आणि दुपारी 1 वाजता स्त्री नक्षत्र लागणार आहे. तर आपण ते बघून सांगू शकतो सकाळी छत्री नेऊ का नको नेऊ. अच्छा. हे सांगणारे लोक आजही उपलब्ध आहेत बरं का. की त्यांचा निरीक्षण दांडगा असतं. 190 दिवस आधी अभ्यास झालेला असतो. आजचं गणित माहिती असतं काय येते आणि ते सांगतात की हे बाबा असं असं आहे म्हणजे असा पाऊस पडणार आहे. हम्म. मग आता हा जो पाऊस आहे, नक्षत्राचा पाऊस, हा कशावर बसला आहे नक्षत्र, हम्म. ते त्याच्या गती, हम्म. ती गती पाऊस आवडणारी, पाऊस मध्यम आवडणारी आणि पाऊस न आवडणारी ही वाहनं आहेत. बरोबर. ती 8 आहेत बर. आणि ती दरवर्षी प्रत्येक नक्षत्राची बदलत जातात. म्हणजे आज मृगाला हत्ती तर कायम वर्षानुवर्ष मृगाला हत्ती नाही येणार. असं नाहीये. ते बदलत जाणार. जसा राजा बदलेल, प्रधान बदलेल, तसं ते बदलत जाणार. जाणार. हे पंचांग वाचन शिकलं, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पंचांग वाचन शिकलं तर आपल्याला या माहिती मिळू मिळतात. आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या शेतामध्ये बी पेरू का, हम्म. हम्म. भात कापायला घेऊ का, आज निंदलेला माणसं बोलवू का, हे बघून सांगता येतो. आणि तो सामान्य अभ्यास केलेला कोणालाही सुशिक्षिताला सांगता येतं. गणित करणारे लोक पंचांगकर्ते वेगळे असतात. ते पंचांग तयार करतात. ती गणिताची सूत्र आजही उपलब्ध आहेत. बर. ते खोलातलं गणित आहे. हम्म. तिथे आपण सर्वसामान्यांनी जायची गरज नाही. त्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. त्याला आपण म्हणतो पंचांगकर्ते. हम्म. हे पंचांग दरवर्षी प्रसिद्ध होतं आणि त्याच्यामध्ये समजा दाते पंचांग आपण घेतलं तर दाते पंचांगामध्ये 90-92 पानावरती या वर्षीचं पर्जन्यमान, या संवत्सराचं पर्जन्यमान असं लिहिलेलं असतं. त्याचा राजा कोण आहे, प्रधान कोण आहे, सेनापती कोण आहे, पाऊस कुठे पडेल, कुठल्या नक्षत्रात किती पडेल, हे सगळं लिहिलेलं असतं. हे उदाहरणार्थ आपण घेऊ की यावर्षी आज आपल्या आहे तारीख 26 जुलै. हम्म. तर 19 तारखेपासून मृग नक्षत्र निघालं. 19 जून पासून बघा निघालं. 19 जूनला मृग नक्षत्र निघालं. 19 जुलैला 19 जुलैला मृग नक्षत्र. हा पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र. 19 नक्षत्र मृग निघणारच नाही. बरोबर. तो 7 जूनलाच निघाला. तुम्ही जर आम्हाला आत्ता म्हणजे आत्तापर्यंत जे झालेलं त्याच्यात जर सांगू शकला मृग, आर्द्रा आणि आत्ता पुष्य. मृग, आर्द्रा, हां. पुनर्वसू आणि पुष्य, बरोबर. ही 14 दिवसाची नक्षत्र नक्षत्र. आपण गृहीत धरू. तर यावर्षी हवामान खात्याने अंदाज दिला आहे की 106% पाऊस पडेल. बर. तर मुख्य पावसाची नक्षत्र आहेत त्याचं वाहन पाऊस आवडणार आहे. बर. जे उदाहरणार्थ मी आता सांगितलं की 19 जुलैला पुष्य नक्षत्र निघालं. हम्म. त्याच्या आधी 13.5 दिवस पुनर्वसू निघालं. नावच आहे पुनर्वसू. आणि पुनर्वसूला स्थानिक भाषेमध्ये तरणा म्हणतात. तरणा. बर. जे यंग, हा आकाशगंगेतलं सगळ्यात तरुण नक्षत्र आहे. बर. सायन्सने सांगितलं तरुण नक्षत्र. बर. आमच्या स्थानिकांना हे कसं कळलं आम्हाला माहिती नाही, हम्म. हम्म. पण त्याला ते तरणा म्हणतात. बर. आणि त्याच्यानंतर येतो पुष्य, त्याला म्हणतात म्हातारा. बर. आणि आकाशगंगेतलं ते सगळ्यात जुनं नक्षत्र आहे. बर. आता तरणा हा स्वभावानुसार उतावळा असतो आणि सगळ्याची घाई असते. आणि म्हातारा हा अनुभवी असतो, वर्कमनशिप असते आणि तो चिवटपणे चिकाटीने काम करतो. त्याचे
तरणा नाही पडला तरी म्हातारा पडणार, अशी शेतकऱ्यांची ठाम समजूत असते. तो धोका नाही देणार. धोका नाही देणार म्हणजे पिकासाठी हां, हे होणार. अजिबात नाही धोका अजिबात देणार. धोका देणार. तर हा जो यावर्षीचा पुष्य नक्षत्र आहे त्याचं वाहने बेडूक. आता हे जे 13.5 दिवसाचं नक्षत्र आहे त्याचे पूर्वजांनी 4 भाग केले, त्याला म्हणतात चरण. तर 7 दिवसाचं एक चरण, 7 दिवसाचं दुसरं चरण. जर पावसाचं नक्षत्र असेल तर आज जर समजा पुनर्वसू निघाला 19 तारखेला आणि पाऊस पडला तर 7 दिवस पाऊस पडणार. आणि पावसाचं नसेल आणि आज निघाला तर 3.5 दिवस पडणार, 3.5 दिवस उघड देणार, परत 3.5 दिवस पडणार, 3.5 दिवस उघड देणार. उघड देणं आणि पाऊस पडणं हे निसर्गाचा नियम आहे. पण नक्षत्र पावसाचं असेल आणि त्याचं वाहनही पावसाचं असेल तर 7 दिवस पाऊस पडणारच. पहिला किंवा दुसरा 2 चरण पडणार. यावर्षी आपण अनुभव घेतला, 21 तारखेपासून पाऊस चालू आहे, तो कालपर्यंत 25 तारखेपर्यंत जोरात पडला आणि त्याचं वाहन बेडूक होतं. त्याचं वाहन बेडूक होतं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सांगितलं नाहीत की जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये कुठली वाहनं पाऊस ह्याच्यामध्ये ते सांगतो की वाहनं जी आहेत, वाहनं म्हणजे त्याला आवड आणि त्याची गती. मुळात आवड. पाऊस कोणाकोणाला आवडतो तर मोराला आवडतो, बरोबर, हत्तीला आवडतो, बेडकाला आवडतो, म्हशीला आवडतो. ही 4 वाहनं पावसाची आहेत. समजा आता मघा आहे, मघा पण पावसाचं नक्षत्र आहे. या 4ही पैकी त्याला जर वाहन नसेल तर पाऊस नाही पडणार तेवढा. आता कमी पावसाचे जे आवड असलेले लोक आहेत, जे आहेत सजीव सृष्टीत, घोडा आहे आणि कोल्हा आहे. गाढवाला आवडतच नाही. अच्छा, आवडतच नाही. किंवा आपण असं समजू की कमी पाऊस आणि आवड पाण्याची कमी असलेला घोडा, कोल्हा, उंदीर आणि मेंढा. त्यातला उंदीर आणि मेंढ्याला अजिबातच आवडत नाही. बर. मेंढी भिजते आणि तिला त्रास होतो. उंदराला पाण्याचा आवड आहे. त्याचे हे नक्षत्र पावसात आलं तरी पाऊस पडणार नाही तेवढा. आलं लक्षात. तर आपण ते म्हणजे पावसाचं नक्षत्र काय आहे मुख्य, तर पुष्य, मघा आणि हस्त हे पावसाचे नक्षत्र आहे. आणि मग त्याचं वाहन जर तसं असेल तसं पडणार. आता याच्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे की पूर्वजांचा अनुभव असा आला की मृग नक्षत्र आणि हस्त नक्षत्र हे वापसा कंडिशन पण असते आणि आकाशात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. त्याच्यामुळे आकाशातला नत्र त्याचं विभाजन होतं घन आणि ऋण विजेमुळे, आणि तो मोकळा होतो आणि पावसाबरोबर खाली पडतो. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जेव्हा आकाशात जोरात विजा कडाडतात तेव्हा आकाशातला जो स्थिर नायट्रोजन आहे तो ब्रेक होतो आणि तो पावसासोबत जमिनीत येतो. बरोबर. आणि जो नायट्रोजन आपल्या पिकांचं याच्यासाठी खूप महत्त्वाचं घटक आहे. 3 घटकांपैकी त्याचे पहिला जो पाऊस आहे प्री मान्सून किंवा जून मृगाचा पाऊस हा ढगांच्या गडगडाटात असा पडतो. आणि पाऊस संपताना जो पाऊस आहे हस्त नक्षत्राचा हा ढगांच्या गडगडाटात असा पडतो. आणि मग तेव्हा आपण म्हणतो, तेव्हा वापसा कंडिशन पण आहे मातीमध्ये. आपण म्हणतो एका दिवसात 1 पेर वाढलं. आपलं व्यंकटेश माडगुळकरांचं जे पुस्तक आहे हस्ताचा पाऊस हे या नक्षत्रावरती आहे. हो. तर ललित साहित्य, ग्रामीण साहित्यामध्ये याच्या म्हणी आणि याची धारणा, म्हणजे पाऊस कसा पडतोय कुठल्या प्रांतात. आता व्यंकटेश माडगुळकर माणगाव माणदेश जे कमी पावसाचा प्रदेश, तर तिथे पाऊस हा हमखास पडतो. मग तिथलं पावसाचं प्रमाण वेगळं असेल पण नक्षत्रांचं प्रमाण सेम असणार आहे, नक्षत्राचेच असणार आहेत. मग तिथल्या म्हणी वेगळ्या असतात. म्हणजे कोकणामध्ये भाताची पिकं साधारणपणे हस्त नक्षत्रात तयार होतात किंवा हस्त नक्षत्रात तयार व्हायला येतात आणि कापायला सुरुवात होऊ शकते. पण ते कापायला उशीर झाला आणि काही महान भातं असतात, म्हणजे जास्त दिवसाची भातं असतात त्याला महान म्हणतात. तर ते हस्तानंतरचं नक्षत्र चित्रा. तर पडतील चित्रा तर हाल खायला कुत्रा किंवा भात खायला कुत्रा, हे सगळं पीक जाईल. बरोबर. पण जास्त दिवसाची जी पिकं आहेत किंवा विंटर क्रॉप जे आहेत, हिवाळी पिकं, याला मातीतला ओलावा जो पाहिजे तो स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने मिळतो.
ते स्वाती नक्षत्र दिवाळीला येतं. अच्छा. त्याच्यामुळे दिवाळीला जर पाऊस पडला स्वाती नक्षत्रात तर त्याची म्हणे पडतील स्वाती तर पिकतील मोती. वा. आणि मग त्या पावसावरती कोकण सोडून बाकीच्या प्रांतामध्ये दुबार पीक येतं. म्हणजे जसं रब्बीमध्ये येणारी ज्वारी. रब्बी ती दिवाळीच्या म्हणजे स्वाती नक्षत्राच्या पावसावर अवलंबून आहे. म्हणजे तो पाऊस पडला नाही तर पीक येणार नाही, मोतीच पिकणार नाही. पिकणार नाही. ज्वारीच्या दाण्याला एक प्रकारे ज्वारीच्या दाण्याचं मोतीचा- नावच मोती आहे. मोती आहे. अच्छा. त्याला परभणी कृषी विद्यापीठाने ज्वारीची एक जात काढली त्याचं नावच आहे परभणी मोती. वा. तर हे जे आहे हे साहित्य म्हणी विज्ञान हे सगळं सोपं करून सांगण्याचं गोष्ट आहे साहित्य. विज्ञान मी सांगितलं तर विज्ञान कोणी ऐकणार नाही, म्हण केली की ऐकतील. किंवा ते लक्षात पण राहील. पडतील मका तर चुलीपुढे हागा किंवा टकामका बघा. बघा. जे पाऊस एवढा पडतो की मला बाहेरच जाता येणार जाता नाही. येत नाही. आणि मगा पावसाचं नक्षत्र आणि तेव्हाचं जे हत्ती बेडूक मोर किंवा म्हैस याच्याला तर 100% बाहेर जाता येत नाही. येत नाही. तर हे जे अनुभव आहेत हे अनुभव जचितनी त्या त्या भागात घ्यायचे. ते करत असताना पंचांगाचा अभ्यास करायचा आहे. पंचांगाचा अभ्यास करून आपलं स्वतःचं प्रेडिक्शन निरीक्षणातनं की अमुक अमुक पाऊस पडेल बरं का. आणि मग ते पडला आहे का. आपल्याकडे आता सगळ्यांच्याकडे मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये सरकारी पातळीवरती आता प्रत्येक जिल्ह्याचं हवामान खातं कृषी विभाग आणि सरकार हे म्हणून फोरकास्ट तुम्हाला दर 4 दिवसाचं देतं. त्या 4 दिवसाच्या फोरकास्टप्रमाणे एक टॅली आपल्याला होते का. आपलं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जिथे आहोत ते स्थान त्याला म्हणतो जिओग्राफिकल लोकेशन. तर ह्याच्यावरती त्या म्हणी याच्यावरती नक्षत्र याच्यावरती नक्षत्राचं वाहन स्त्री पुरुष नक्षत्र याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण स्वतःच्या नोंदी जर ठेवलं तर अशा नोंदी ठेवून साधारण 80% पावसाचं प्रेडिक्शन करता येतं. बरं. आणि ते 80% किंवा खरं म्हणजे 70% ही माहिती जरी कळत शेतीमध्ये खूप बदल होऊ शकतात. आता प्रत्येक विभागामध्ये काही तरुणांना किंवा तरुणींना असा छंद आहे की आपण हवामानाचा अभ्यास करू. असे हवामान अभ्यासक प्रत्येक विभागात झालेले आहेत. त्यांची मदत घेऊन सरकारी पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती पृथ्वीच्या पातळीवरती वेगळे हवामानाचे अभ्यासक एकत्र येतात इंटरनेटमुळे आणि ते एकमेकांना माहिती देत असतात. आणि मग वरती वाहणारे वारे पश्चिम महासागरात वाहणारे वारे पूर्वेकडनं वाहणारे वारे वाऱ्याची दिशा या सगळ्याचा अंदाज घेऊन वसंतराव गोवारीकरांनी एक 16 पॅटर्नचा अभ्यास करून एक 15-1 वर्ष त्यांच्या हवामानाचा अभ्यास खूप दांडगा झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. हे सतत बदलत असतं. वसंत गोवारीकरांनी काय त्याचं कुठे हे केलेलं आहे नोंदी केल्या त्यांना. वसंत गोवारीकर हवामान विभागाचे प्रमुख होते हां. आणि त्यांनी ज्या हे केलं निरीक्षणं नोंदून डाटा काढला तो आत्तापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला. म्हणजे अच्छा. त्यांचं प्रेडिक्शन जे होतं. आणि एक लक्षात घ्या महत्त्वाचा भाग भारतामध्ये हा हिंदुस्थान हा खंडप्राय देश आहे. +45 ते -45 तापमान असणारा भाग आहे. 0 समुद्रसपाटी ते 28,000 एव्हरेस्ट एवढ्या वेगळ्या उंचीचा भाग आहे. एवढं विविध आहे. त्याचे काय करतं हवामान खातं बिनकामाचं आहे. ते हवामान खातं नेहमी मागेच असतं असं कृपया म्हणू नका. तुमच्या विभागामध्ये जेव्हा हवामान खात्याचा अभ्यास केंद्र सुरू होईल आत्ता शासनाचे ते प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक जिल्हा पातळीवरती आणि प्रत्येक तालुका पातळीवरती हवामान केंद्र उभं करण्याची प्रक्रिया चालू आहे. याचं फंडिंग कमी जास्त होते त्याच्यात ते मागे रेंगाळते. पण आपल्याला 100% खात्री आहे की या 5 वर्षामध्ये खाजगी अभ्यासक आणि तालुका पातळीवर तयार झालेले हवामान केंद्र याच्यामुळे आपल्याला फोरकास्ट आधी मिळू शकतं. वा. 1 दिवस आधी जरी मिळालं तरी आपल्याला खूप फरक पडू शकतो. म्हणजे आता कालचंच उदाहरण घेऊ की काल पुण्यामध्ये पूर आला. का पूर आला तर खडकवासल्याचं पाणी सोडलं. आता खडकवासल्याचं पाणी सोडलं हे सोडणं हा मला थोडा शंकास्पद विषय आहे. कारण खडकवासल्यामध्ये बहुतेक महाराष्ट्रातली सगळी धरणं ॲटो कंट्रोल आहेत. म्हणजे पाण्याचा दाब वाढला की दरवाजा आपोआप उघडतो आणि तो दरवाजा उघडला की पाण्याचा विसर्ग होतो. गरज पडली तर दरवाजा उघडण्याची यंत्रणा आहे पण सगळे ॲटोमॅटिक आहेत. त्याचे जर वरच्या 4 धरणातनं पाणी वरसगाव पानशेत या सगळ्यात धरणातलं पाणी खडकवासला येत असेल तर खडकवासल्यामध्ये लोड आल्यानंतर त्याचा दरवाजा उघडणार आहे. समस्या काय आहे
की पुण्याची समस्या किंवा मुंबईची समस्या, दोन्ही समस्या 60% नागरीकरणाच्या आहेत. आमच्याकडे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जमिनीत पाणी मुरायला जमीनच नाही आहे. सोसायटीमध्ये प्लीन प्रोटेक्शन आहे, रस्ते सिमेंटचे आहेत, गटारं सिमेंटची आहेत आणि त्या गटारावरती बांधकाम आहेत. बरोबर. आणि जी लोकसंख्येचे जे समजा आम्ही भुयारी गटारं केलेत, ती लोकसंख्येच्या हिशोबाने जे पाणी येईल त्याच्या हिशोबाने केलेली आहे, त्याच्या 5 पट आत्ता पाणी येतं. प्रत्येक सोसायटीमध्ये पडणारा पाऊस डायरेक्ट भूगर्भातल्या गटारांना जोडलेला आहे. जमिनीत ज्याला जमीनच नाही आहे. नाहीये. हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत पूर येणार. आणि पावसाचा अंदाज आत्ताच्या परवाच्या या आठवड्यातला दाते पंचांगात दिलेला होता. बरं, आता तुम्ही हे सांगितलं त्याच्यावरून एक असं वाटतंय की प्रत्येक विभागानुसार तुम्ही म्हणालात पाऊस बदलू शकतो. हो. पण मग ही जी नक्षत्र आहेत हां. ही नक्षत्र प्रत्येक विभागानुसार बदलणार नाही नाही. नाही मग समजा जो कोकणामध्ये पाऊस मघा आहे हम्म. समजा, आणि विदर्भामध्ये पण त्यावेळी तेच नक्षत्र हां, असेल हां. आणि त्या मघा नक्षत्र तेच असणार आहे. हा, पण मग त्यावेळी त्यांचं वाहन बदलू शकतं दोन्ही भागामध्ये. अजिबात नाही. कुठलंही वाहन एकच असणार आहे. मग पावसाचा अंदाज कसा तिथला करणार? स्थानिक पाऊस जो आहे हम्म, तो पाऊस कसा पडतो, हम्म, जे तिथे शेकडो, समजा आपण मराठवाडा घेऊ, मराठवाड्यामध्ये शेकडो वर्ष 600 मिलीमीटर किंवा 700 मिलीमीटर पाऊस पडतोय, त्याच्या प्रमाणात तिथे पाऊस पडेल. बरोबर. म्हणजे दररोज 20 मिलीमीटर पडायची ऐवजी 100 मिलीमीटर पडेल, बरोबर 50 मिलीमीटर, म्हणजे जास्तचा पाऊस पडेल. बरोबर. जे अनप्रेडिक्टेबल पाऊस पडेल, म्हणजे जो गृहीत नव्हता धरला. म्हणजे जसं कोकणातलं बेडूक हे वेगळे आणि मराठवाड्यातलं बेडूक वेगळे, त्याच्या शक्यता स्वभावाप्रमाणे असू शकते. स्वभावाप्रमाणे तो पाऊस पडला. अच्छा. आणि परत त्या मातीची जलधारणा शक्ती किती आहे. मग अजून आत्ता पूर्वी काय होतं की पावसाचे पाणी जे पाऊस पडायचा तो माती अडवली जायची, सगळ्या ओढ्या नद्यांच्या काठाला जंगलं होती, झाडं होते. 2 गावांच्या मध्ये जंगल होतं. सल्ले भोपळा टुणूक टुणूक मधली म्हातारी या गावातनं दुसऱ्या गावात मुलीकडे जाते आणि ती एका जंगलातनं जाते. गोष्टीत लिहिलं आहे की जंगलातनं जाते आणि तो वाघोबा म्हणतो थांब मी तुला खातो. ती म्हणते घरी- दष्टपुष्ट होईन आणि मग तुम्हाला खा. म्हणजे तात्पर्य 2 गावाच्या मध्ये जंगल होतं. आज पुणे, पिंपरी, चिंचवड, खडकी काही नाही एक आहेच. सगळे एकच आहेत. आणि ज्या काही नद्या आहेत, ज्या काय असलेल्या नद्या आहेत त्याच्या काठावर कुठेही झालं नाही. त्या नद्यांना अतिक्रमण आहेत. म्हणजे फिल्टर होऊन पाणी नदीत येणं, पाणी जमिनीत मुरणं, या सगळ्या प्रक्रिया आपण खंडित केल्या. आणि हा जो काय विनाश होतोय आत्ता त्याला सर्वस्वी कारणीभूत आपण होतो. आणि आपण त्याची रचनाच केली नाही. हम्म. म्हणजे हवामानाच्या अभ्यासकांनी सांगितलं की तापमान 1 अंशाने वाढलं तर 16% बाष्पीभवनाचा वेग वाढतो. भारताने असं जाहीर केलं आमचं तापमान 1.5 अंशाने वाढलं, म्हणजे साधारण 25 ते 30% पाऊस जास्त पडणार आहे. म्हणजे इव्हॅपोरेशन जास्त होणार आहे, ते पाऊस जास्त पडणार आहे. आम्ही आमच्या शेतीत बदल केले का? शेताचं जे पाणी बाहेर जाण्याचा रस्ता आहे तो रुंद केला का? तर नाही केला. मग हवामानाचे अभ्यासक सांगतात हा बदल होणार आहे, तुम्ही का नाही बदल केले? तर आम्ही गेली 2 वर्षामध्ये त्याचा त्रास सहन केल्यानंतर आम्ही पाण्याचे जे बाहेर जाण्याचे मार्ग आहेत ते रुंद केले. तसे आमच्याकडे पाणी नाही साठलं त्या हिशोबात, बरोबर. पटकन निचरा झाला. आणि जमिनीमध्ये गांडोळांच्या मदतीने जमिनीची सच्छिद्रता एवढी तयार झाली आहे की पडणारा पाऊस बऱ्यापैकी जमिनीत जिरतो. म्हणजे जमिनीत वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं. माती वाहून जाण्याचं प्रमाण कमी झालं. पाणी वाहिलं की माती वाहते. माती वाहते. पाणीच वाहिलं नाही तर म्हणजे माती पूर कशी कमी येईल ना. म्हणजे मागे एकदा शरद जोशीने एक स्टेटमेंट केली होती की आम्ही आमचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवू, नदीला पाणीच येणार नाही. हो. आम्ही त्या दृष्टीने काम केलं नाही आणि त्या नेत्यालाच आम्ही खोटं ठरवलं की आपल्याकडे अजूनही घोषणा आहे मूलस्थानी जलसंधारण. बरोबर. हा अनप्रेडिक्टेबल पाऊस पडणार हे मला मान्य आहे, त्यांनी पूर येतील हेही मान्य आहे, पण पुराची तीव्रता कमी करणं आपल्या हातात आहे. आता तुम्ही म्हणजे हा आपण हे पॉडकास्टमधला आपण बाकीची माहिती नंतर घेऊ, पण ह्याच्यातला एक शेवटचा प्रश्न मला असा विचारावा वाटतोय की तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीने सगळं बदललंय, तापमान वाढते वगैरे, आणि ही जी नक्षत्राची रचना आहे अगदी पूर्वापण म्हणजे हजारो वर्षापासून कदाचित असावी. मग त्या नक्षत्रांचं जे प्रेडिक्शन आहे आणि आत्ताचं बदलतं हवामान, यामुळे त्या प्रेडिक्शनमध्ये फरक होईल काय? होतो. हां. ह्याचं जे गणित आहे हे गणित हे जे मूळ स्थिती आहे प्रवास सूर्याचा तो परत मूळ स्थानी आपल्या आकाशगंगेत परत सूर्य मूळ स्थानी येण्यासाठी 1000 वर्ष लागतात.
त्याला म्हणतात वसंत संपत बिंदू. हम्म. त्या वसंत संपत बिंदूला या वर्षातली 10 वर्षातली 20 वर्षातली ऑब्झर्वेशन एकत्र मांडणारे लोक होते. आणि ह्याच्यात काय बदल केला पाहिजे, वातावरणाप्रमाणे बदल. हा वातावरणाप्रमाणे बदल हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा विषय आहे, की आपल्याकडे कुठलंही सॅच्युरेशन झालं नाही, तुंबलं नाही आहे काही. बरोबर. आपलं प्रवाही आहे, इट्स सब्जेक्ट टू चेंज. सब्जेक्ट टू चेंज. आणि ते सब्जेक्ट टू चेंज इट डिपेंड ऑन एन्व्हायरमेंट. तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मधल्या 1500 वर्षात बंद झाली. इस्लामी आक्रमणामुळे आणि नंतर इंग्रज आक्रमणामुळे हे थांबलं. आता परत या प्रक्रियांचा अभ्यास सुरू आहे. आणि या प्रक्रियांचा अभ्यास एकत्रितपणे मांडणं, त्याच्यावर आता देशपातळीवरती वेगळ्या एक चर्चासंवाद होतात, विषय मांडले जातात. केंद्र सरकारच्या वेगळ्या ठिकाणी ऑब्झर्वेटरी आहेत, तसं गणित मांडलं जातं. आणि मग ते गणित मांडून, त्याचे निरीक्षणं मांडून त्यात बदल केले जातात. मग ते बदल करताना ते सांगितलं जातं आपल्याला आधीच, की बे ऑफ बेंगालमध्ये चक्रीवादळ येणार आहे, अरबी समुद्रात वादळ येणार आहे, आणि ते वादळ कुठे मुंबईला धडकणार आहे का ओमानला जाणार आहे, हे आपल्याला आधी सांगता येतं. तर हे जे आहे हे जागतिक वारे, समुद्रातल्या पाण्याचे प्रवाह आधीपासून माहिती आहेत. आणि त्या प्रवाहावरती आपलं नौकायन चालू होतं. मग शिडाच्या बोटी कधी बाहेर पडायच्या, कुठे जाणार, कुठल्या मतलई वारे कुठले असणार, या सगळ्याचं गणित होतं. ते आम्ही गणित संपवलं. मग ते गणित परत शोधू. अवघड नाही आहे, अशक्यता अजिबात नाही आहे. तर हे आपल्याला बदल करणं, निरीक्षणं नोंदवणं, आणि निरीक्षणं नोंदवून त्या त्या विभागातल्या लोकांनी एकत्र येऊन त्याचा अंदाज मांडणं हे आवश्यक आहे. तो अभ्यास आपल्याला करायलाच पाहिजे. आणि हा अभ्यास करण्याचं पहिली सुरुवात माझ्याकडणारे पावसाचं प्रमाण, माझ्याकडे वर्षभर असणारं तापमान आणि आर्द्रता, हे माझे नोंद पाहिजे. या नोंदी आमच्याकडे नाहीत. व त्या नोंदी आपण सहजपणे करू शकतो, कारण माझ्या मोबाईलला तापमान आणि आर्द्रता येते. माझ्या रेन मीटर बसवणं खूप अवघड नाही आहे. आपण माझ्याकडे पाऊस किती पडला, का पडला, याची गणितं शोधणं आणि त्याची उत्तरं शोधणं आपल्याला सहज शक्य आहे. आपण ते करत नाही आहोत. आपल्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष न देता शाहरुख खानने काय केलं, अमुक नेता काय करतो, ह्याच्या मागे आपण अभ्यास करतोय जास्त. आपल्या जीवनावश्यक गोष्टी माझ्या कशा तयार होतात, माझा पाऊस कसा पडतो, माझी हवा कशी आहे, हे मला माहिती नाही. आणि जे खरं गरजेचं आहे, जे खरं महत्त्वाचं गरजेचं आहे. तर हे अजून वेळ गेली नाही, आपण अभ्यास करू. आणि हा जो पंचांगाचा अभ्यास आहे, पूर्वजाने मांडलेल्या म्हणी आहेत, त्या म्हणीचे पण खंड आहेत बरं का. आणि प्रत्येक भागामध्ये वेगळ्या म्हणी आहेत. तसा जरी संग्रह आपण केला तरीसुद्धा एक मोठं ज्ञानाचं भांडार आहे, कारण म्हणी हे विज्ञान गोष्टीतनं सांगितलेलं आहे आणि पटकन लक्षात राहावं अशा स्वरूपात सांगितलेलं आहे. तर हे जरूर माहिती घ्या आणि स्वतःची शेती आणि स्वतःचे जीवन चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. फारच छान. म्हणजे हे ऐकायला एवढं भारी वाटते. कधीतरी आजीकडून ऐकलं होतं आणि मुळात ह्याच्यामागचं विज्ञान जे आहे ते समजल्यानंतर ते लक्षात येतं की कसं ते प्रिडिक्शन होत होतं. आणि तुम्हाला खरंच धन्यवाद, तुम्ही ही माहिती दिलीत. आणि अजून याच्यातली काही माहिती शिल्लक असेल तर त्याच्या आपण बाकी पुढे भाग करूयात. पण ह्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा, किंवा तुमच्याकडे त्याच्या संदर्भात काही वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ संपायच्या अगोदर तुम्हाला जर काही मुळामध्ये एक सांगायचं आहे की मी तज्ज्ञ नाही, मी अभ्यासक आहे. आणि अभ्यासातनं मला ज्या काय 35 वर्षातनं गोष्टी लक्षात आल्या त्या मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि हे जे मला कळलं आहे हे मला वाचनातनं, लोकांच्या बोलण्यातनं, त्यांच्याशी गप्पा मारण्यातनं, वेगळ्या साहित्यातनं असं मिळालेलं आहे. आपल्यालाही ते मिळू शकतं. आणि आपण एकमेकांशी चर्चा करू, सुसंवाद करू आणि सुसंवादातनं चांगलं काही ते निर्माण करू. आम्ही अभ्यासक आहोत, तज्ज्ञ नाही. त्याचे हे लक्षात ठेवा. आमच्या हातनंही चुका होऊ शकतात. जर हे बघणारे कोणी तज्ज्ञ असतील तर त्यांनी आम्हाला जरूर सांगा की तुमचं इथे इथे चुकतंय, असं असं आहे. धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करा. आणि मजा आली. थँक्यू.